आपण सध्या नगर शहरातील नगर कल्याण महामार्गावरील हा पर्यायी मार्गावर आहे। या मार्गावर आपण पाहू शकता गेल्या 2 दिवसापासून नगर शहरासह आजूबाजूच्या परिसरात जो मुसळधार पाऊस झालेला आहे। या पावसाचं पाणी आता सीना नदीत मोठ्या प्रमाणावर आल्याने या सीना नदीला पुन्हा एकदा पूर आलेला आहे। गेल्या 3 महिन्यामध्ये या पुलाला आता साधारणतः 3 ते 4 वेळेस हा पूल नदीला पाणी वाढल्याने हा रस्ता रहदारीला बंद झालेला आहे। आपण आता पाहू शकता आज देखील हा सकाळी हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीस बंद झालेला आहे। हा नगर कल्याण महामार्ग आहे। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते। पलीकडच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर वस्ती असल्याने वस्तीवरील लोकांना तिथल्या नागरिकांना कामासाठी सकाळी नगर शहराकडे यावं लागते। परंतु आपण पाहू शकतो सकाळीच या नदीला पूर आल्याने इथे कामावर जाण्यासाठी जे लोक आलेले आहेत त्यांना सुद्धा आता हा रस्ता बंद झालेला आहे। कायम हा रस्ता आता इथे पहिले जुना जो पूर होता तो सुद्धा पाणी आलं की तो बंद व्हायचा। त्या पुलाची आता उंची वाढवण्याचे काम सध्या चालू आहे। आपण सध्या पाहू शकतो की या साईडला नव्या पुलाचं निर्माणाधीन काम चालू आहे। त्या निर्माणाधीन कामासाठी हा पर्यायी रस्ता आपण जे बांधकाम कंत्राटदार आहे त्यांनी केलेला होता। परंतु याची हाईट आणि याची उंची ही कमी घेतल्याने इथं पहिला जो पूल होता त्या पुलापेक्षाही याची हाईट जी आहे ती कमी आहे। त्यामुळं या पुलाला जे पाणी येतंय त्या पाण्यामुळे हा रस्ता जो आहे तो सातत्याने बंद होत आहे। आपण आता सध्या पाहू शकतो हा जो पर्यायी रस्ता आहे हा सुद्धा काही ठिकाणी असा खचलेला दिसत आहे। या खचलेल्या रस्त्याचा आता नेमकं हा कंत्राटदार काय करतो याकडे पाहणं आता गरजेचं आहे। कारण या रस्त्यावरून दिवस रात्र 24 तास जड वाहतूक ही चालू असते। जड वाहतुकीसह हलके मध्यम वाहतूक देखील या रस्त्यावरून चालू असते। आता हा रस्ता देखील सातत्य पाऊस आणि पाण्यामुळे हा देखील रस्ता खचत असल्याचं आपल्याला दिसत आहे। त्यामुळे आता या रस्त्याचं डागडुजीचं काम इथल्या जे स्थानिक आहेत त्यांनी केलेलं आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहमदनगर।